मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं व्हॉट इज रिप्रोडक्शन आणि त्याचे दोन मोड होते, असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन. असेक्सुअल म्हटल्यावर आपण सांगितलं की पॅरेंट एकच राहणार, त्या ठिकाणी गमेट फॉर्म नाही होणार, गमेटचं फ्युजन होणार, युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन आहे. पण जेव्हा सेक्सुअल रिप्रोडक्शन पाहिलं तेव्हा सांगितलं आपल्याला की यामध्ये दोन पॅरेंट राहील, दोन सेक्स राहील, वन ऑफ देम इज द मेल, अनदर इज द फिमेल, आणि यांच्यामध्ये गमेटचं फॉर्मेशन होणार आणि गमेटचं फ्युजन सुद्धा होईल. फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमेट टेक्स प्लेस. अशा प्रकारे आपण दोन टाईप पाहिले, सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि असेक्सुअल रिप्रोडक्शन. जरी आपल्या चॅप्टरमध्ये पहिला याच्यानंतरचा लगेच टॉपिक आहे आणि तुम्हाला आठवत असेल असेक्सुअल रिप्रोडक्शनला आपण म्हटलं होतं ॲपोमिक्झिस, आणि ॲपो म्हणजे विदाउट, मिक्झिस म्हणजे मिक्सिंग, आणि सेक्सुअल रिप्रोडक्शनला म्हटलं होतं आपण ॲम्फिमिक्झिस. ॲम्फी म्हणजे बोथ, मिक्झिस म्हणजे मिक्सिंग, दोनही पॅरेंटचं जेनेटिक मटेरियल मिक्स होते म्हणून सेक्सुअलला म्हटलं होतं ॲम्फिमिक्झिस. आणि जे ॲपोमिक्झिस आहे, असेक्सुअल रिप्रोडक्शन कशाला म्हटलं होतं? असेक्सुअल रिप्रोडक्शन मीन्स द रिप्रोडक्शन इन विच न्यू इंडिव्हिज्युअल्स आर प्रोड्यूस. पण कसे प्रोड्यूस झाले न्यू इंडिव्हिज्युअल? विदाउट फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमेट. गमेट हे फॉर्म नाही झाले, फॉर्म नाही झाले तर फ्युजन कुठून होणार? गमेट फॉर्म नाही झाले, गमेटचं फ्युजन नाही झालं तरी न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म झाले, त्याला असेक्सुअल रिप्रोडक्शन. म्हणजे अपसाइड सेक्सच नाही आहे तिथे, असेक्सुअल रिप्रोडक्शन. पण सेक्सुअलमध्ये काय केलं आपण? विदाउटच्या जागी म्हटलं बाय. डेफिनेशन तीच कोणती? टाईप ऑफ रिप्रोडक्शन इन विच न्यू इंडिव्हिज्युअल्स आर प्रोड्यूस बाय. तिथं म्हटलं तर विदाउट, तिथं म्हटलं बाय. फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमेट. याचा अर्थ असेक्सुअलमध्ये गमेट फॉर्म होत नाही, सेक्सुअलमध्ये गमेट फॉर्म होते. असेक्सुअलमध्ये गमेटचं फ्युजन होत नाही, फॉर्म होत होते, फ्युजन होत नाही. पण सेक्सुअलमध्ये देयर इज फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमेट. आणि चॅप्टरमध्ये सुरुवातीला असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे, नंतर सेक्सुअल रिप्रोडक्शन आहे. पण शिकताना आपण सुरुवातीला पाहतो सेक्सुअल रिप्रोडक्शन, त्यानंतर शेवटी पाहतो आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन. कारण सेक्सुअल रिप्रोडक्शन समजल्यानंतर असेक्सुअल रिप्रोडक्शन समजायला सोपं जाते. आणि म्हणून आपण टॉपिक स्टार्ट करतोय सेक्सुअल रिप्रोडक्शन. सेक्सुअल रिप्रोडक्शन काय? इट इज अ मोड ऑफ रिप्रोडक्शन. मोड म्हणजे वे किंवा टाईप. मोड म्हणजे वे किंवा टाईप ऑफ रिप्रोडक्शन ज्यामध्ये इट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ टू कॉम्पॅटिबल गमेट्स ऑर सेक्स. कॉम्पॅटिबल गमेट म्हणजे काय? मॅच होणारे गमेट. कॉम्पॅटिबल म्हणजे काय? मॅच होणारे गमेटचं फ्युजन होते. गमेटला दुसरं नाव दिलं सेक्स आहे. हा काय म्हटलं मग आपण? सेक्सुअल रिप्रोडक्शन हा मोड आहे, वे आहे, टाईप आहे कशाचा? रिप्रोडक्शनचा. विच इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ टू कॉम्पॅटिबल गमेट्स, कॉम्पॅटिबल गमेट्स ऑर सेक्स. आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन जर म्हटलं प्लॅन म्हटलं तर त्यामधला मेन पार्ट तो, जर सेक्सुअल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे तो असतो फ्लावर. काय फ्लावर? आज आपण आधीच बेसिक मध्ये शिकलो फ्लावर. आधी समजलं तुम्हाला की सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय होणार? मोड आहे रिप्रोडक्शनचा. मोड ऑफ रिप्रोडक्शन विच इन्व्हॉल्व फ्युजन. कुणाचं फ्युजन होणार? टू कॉम्पॅटिबल गमेट्स ऑर सेक्स. मग फ्लावर काय? पुन्हा आठवा आपण ते बोर्ड 12वी बोर्डच्या पुस्तकानुसार डेफिनेशन पाहतो फ्लावरची. फ्लावर इज हायली स्पेशलाइज. स्पेशल असं आहे कारण फ्लावर मुळे प्लॅन्ट अट्रॅक्टिव्ह दिसते. प्लॅन्टला जेव्हा फ्लावर येते त्यावेळेला ते प्लॅन्ट एक अट्रॅक्शन अलगच होते त्याचं. म्हणून फ्लावर इज हायली मॉडिफाईड. मॉडिफाय झालेलं, मॉडिफिकेशन म्हणजे चेंज. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर, कारण सेक्सुअल रिप्रोडक्शन हे फ्लावर मध्ये होते, प्लॅन्ट मध्ये. म्हणून फ्लावर इज हायली मॉडिफाईड, हायली स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ प्लॅन्ट. फ्लावर इज हायली स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ प्लॅन्ट. आणि असं स्ट्रक्चर आहे इन विच सेक्सुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस. फ्लावर मध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन होते म्हणून म्हटलं फ्लावर इज
highly specialized reproductive structure of plant. Flower is highly specialized reproductive structure of plant in which sexual reproduction takes place. आता फंक्शन ऑफ फ्लावर झालं, आता आपण फ्लावर पाहिलं. आता फंक्शन ऑफ फ्लावर काय? फ्लावर म्हणजे तुमच्या लक्षात आलं आताच पाहिलं. फ्लावर काय आहे? फ्लावर इज हायली स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ प्लांट. काय म्हणलं मी? फ्लावर इज highly specialized reproductive structure of plant in which sexual reproduction takes place. काय फंक्शन आहे फ्लावरचं? फ्लावर प्रोड्युसेस हॅप्लॉइड गमीट. गमीट कसे प्रोड्यूस करते? आपण बेसिक मध्ये शिकला. फ्लावरचे पार्ट किती होते? होर्ल किती होते? 4. कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम, गायनोसियम. आठवत चला, कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम, गायनोसियम. त्यापैकी कॅलिक्स आणि करोला म्हटलं बरं ॲसेसरी होर्ल म्हणजे सपोर्टिंग होर्ल. अँड्रोसियम आणि गायनोसियम हे रिप्रोडक्टिव्ह होर्ल आहे का? त्यापैकी अँड्रोसियमला म्हटलं बरं मेल रिप्रोडक्टिव्ह होर्ल, जो फ्युचरमध्ये काय प्रोड्यूस करणार? मेल गमीट. गायनोसियम ज्याला पिस्टिल म्हणतात, गायनोसियमला म्हटलं बरं फिमेल रिप्रोडक्टिव्ह होर्ल, जो फ्युचरमध्ये फॉर्म करणार फिमेल गमीट. याचा अर्थ फ्लावरचा अँड्रोसियम प्रोड्यूस करणार हॅप्लॉइड मेल गमीट. कसा प्रोड्यूस करते? चॅप्टरमध्ये. गायनोसियम प्रोड्यूस करणार हॅप्लॉइड फिमेल गमीट. कसा प्रोड्यूस होते? चॅप्टरमध्ये समोर आहे. पण एवढं लक्षात आलं की फ्लावरचा अँड्रोसियम प्रोड्यूस करणार मेल गमीट, गायनोसियम प्रोड्यूस करणार फिमेल गमीट. म्हणून फ्लावर प्रोड्यूसेस हॅप्लॉइड गमीट्स आणि एन्श्योर म्हणजे शुअर करते काय? फर्टिलायझेशन विल टेक्स प्लेस. गमीट फॉर्म झाल्यानंतर ते फ्युजन होणारच. गमीटच फॉर्म झाल्यानंतर फ्युजन होईल काय? नाही. म्हणजे पहिल्यांदा महत्वाचं आहे गमीटचं फॉर्मेशन होणे. मेल पार्टवर मेल गमीटचं फॉर्मेशन होणे, फिमेल पार्टवर फिमेल गमीटचं फॉर्मेशन होणे, मग त्यांचं फ्युजन होणार. म्हणजे इन्शोर होते फर्टिलायझेशन विल टेक्स प्लेस. पुन्हा पहा, सेक्सुअल रिप्रोडक्शन काय म्हटलं मी? इट इज अ मोड ऑफ रिप्रोडक्शन which involve fusion of two compatible gametes or sexes. पुन्हा बघा म्हटलं, mode of reproduction which involve fusion of two compatible gametes or sexes. Flower काय? Flower is highly specialized reproductive structure of plant. Flower is highly specialized reproductive structure of plant in which sexual reproduction takes place. काय फंक्शन आहे फ्लावरचं? फ्लावर काय प्रोड्यूस करणार? हॅप्लॉइड गमीट. त्यामुळे काय इन्शुअर झालं? फर्टिलायझेशन विल टेक्स प्लेस. शुअर झालं. गमीट फॉर्म झाले म्हणजे फर्टिलायझेशन होणारच आहे. मेल पार्ट जो होता फ्लावरचा अँड्रोसियम, त्यामध्ये मेल गमीट फॉर्म झाला. फिमेल पार्टमध्ये गायनोसियम फॉर्म झाला. गायनोसियम मध्ये फिमेल गमीट फॉर्म झाला. याचा अर्थ फर्टिलायझेशन होणारच. सेक्सुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व टू मेजर इव्हेंट म्हणजे घटना. सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये कोणत्या 2 घटना आहेत? माहितीच आहे तुम्हाला. पहिले गमीट फॉर्मेशन आणि नंतर त्याचं फ्युजन. गमीट जे फॉर्म होते हे कोणत्या प्रोसेसने फॉर्म होते? गमीट फॉर्म होते बाय मियोसिस. मियोसिसचा रूल काय आपण पाहिला? एका सेलचे 4 सेल, क्रोमोझोम नंबर हा बेसिक कन्सेप्ट मध्ये सुरुवातीला पाहिला. मियोसिसचा रूल एकाचे 4 क्रोमोझोम हा. म्हणून गमीट जे फॉर्म होते ते हॅप्लॉइड असते. गमीट फॉर्मेशनची प्रोसेस कोणती असते? मियोसिस. दुसरी फ्युजन ऑफ गमीट. फ्युजन ऑफ गमीटला काय म्हटलं? फर्टिलायझेशन. याचा अर्थ सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 मेजर इव्हेंट आहेत. पहिला म्हणजे गमीट फॉर्मेशन. गमीट फॉर्मेशनच्या वेळेला काय होते? मियोसिस. म्हणून मियोसिस म्हणजे गमीट फॉर्मेशन. आणि दुसरं म्हणजे फ्युजन ऑफ गमीट, ज्याला म्हटलं फर्टिलायझेशन. फ्युजन ऑफ गमीट म्हणजे फर्टिलायझेशन. फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गमीट त्याला काय म्हणतो? पण आतापर्यंत मी पुन्हा सांगून राहिलो तुम्हाला की मेल गमीटचं आणि फिमेल गमीटचं फ्युजन म्हणजे काय? फर्टिलायझेशन. त्यामुळे रिझल्ट करणार झायगोट फॉर्मेशन आणि एम्ब्रिओजेनेसिस म्हणजे एम्ब्रिओ फॉर्मेशन. लक्ष द्या, 2 सेक्स आहे फ्लावर मध्ये. एक मेल सेक्स त्याला मेल पॅरेंट म्हणू, एक फिमेल सेक्स त्याला फिमेल पॅरेंट म्हणू. मेल पॅरेंट काय प्रोड्यूस करणार? मेल गमीट. हॅप्लॉइड मेल गमीट.
फिमेल पॅरेंट काय प्रोड्यूस करणार, फिमेल गॅमेट आहे आपला रेडियल नंबर. दोघांचं फ्युजन झालं म्हणजे फर्टिलायझेशन झालं, एक सेल फॉर्म झाला ज्याचं नाव आहे झायगोट. एक सेल आहे झायगोट, हा एक सेल आहे. हा एक सेल होता. मेल गॅमेट काय होता, एक सेल. फिमेल गॅमेट काय होता, एक सेल. मेल गॅमेट कसा होता, हॅप्लॉइड. फिमेल गॅमेट कसा होता, हॅप्लॉइड. दोन सेलचं फ्युजन झालं, फ्युजन. सेल किती बनला, एक. n प्लस n 2n हा झाला डिप्लॉइड. म्हणजे फर्टिलायझेशनचा प्रोडक्ट कोणता, फर्टिलायझेशन म्हणजे काय, फ्युजन ऑफ मेल गॅमेट विथ फिमेल गॅमेट. प्रोडक्ट कोणता, झायगोट. झायगोट एक सेल आहे, त्याच होते रिपीटेड मायटोसिस. काय होते, रिपीटेड मायटोसिस. आणि त्यात होते ग्रुप ऑफ सेल. ग्रुप ऑफ सेलला म्हणतात एम्ब्रिओ. एम्ब्रिओ हा डिप्लॉइडच राहील, पण मल्टी हा युनिसेल्युलर, हा मल्टीसेल्युलर. कारण मायटोसिस झालं. मायटोसिसचा रोल काय, एकाचे दोन क्रोमोझोम नंबर सेम, ग्रुप ऑफ सेल एम्ब्रिओ. आणि एम्ब्रिओ पासून काय मिळणार, फ्युचर प्लॅन. काय मिळणार, फ्युचर प्लॅन. एम्ब्रिओ पासून फ्युचर प्लॅन. आणि म्हणून म्हटलं मी या ठिकाणी तुम्हाला फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट म्हणजे फर्टिलायझेशन रिझल्ट इन झायगोट फॉर्मेशन अँड एम्ब्रिओजेनेसिस. एम्ब्रिओचं जिनेसिस, जिनेसिस म्हणजे फॉर्मेशन, म्हणजे झायगोटचं फॉर्मेशन होईल, फर्टिलायझेशनचा प्रोडक्ट झायगोट. आणि नंतर एम्ब्रिओचं फॉर्मेशन म्हणजे एम्ब्रिओजेनेसिस. त्यानंतर फ्युजन ऑफ गॅमेट leads to production of genetically dissimilar offspring. गॅमेटचं फ्युजन झालं, फर्टिलायझेशन ज्यावेळेला काय झालं, मेल गॅमेट फिमेल गॅमेट दोघं फ्यूज झाले. मेल गॅमेट मध्ये कुणाचे जीन होते, मेल पॅरेंटचे. फिमेल गॅमेट मध्ये कुणाचे जीन गॅमेट जीन होते, फिमेल पॅरेंटचे. दोघांचे जीन काय झाले, एकत्र आले. मेल गॅमेट मध्ये मेल पॅरेंटचे जीन, फिमेल गॅमेट मध्ये फिमेल पॅरेंटचे जीन. फ्युजन ज्यावेळेला दोघांचे काय झाले, एकत्र झाले. आणि म्हणून पहा, प्लॅन्टचं तर सोडा, ॲनिमल मध्ये समजा एक जर कपल असेल, त्याचे मुलं आणि मुली सगळे सारखे असतात काय, जेरॉस्कॉपी असते का नाही, त्यांच्यामध्ये व्हेरिएशन ते का, कारण दोघांचे जीन काय झाले, कंबाईन झाले. तसं इथं काय म्हणतो, फ्युजन ऑफ गॅमेट्स लीड्स टू, गॅमेटच्या फ्युजनमुळे काय प्रोड्यूस झालं, जेनेटिकली डिसिमिलर ऑफस्प्रिंग. ऑफस्प्रिंग जे मिळाले ते कसे आहेत, जेनेटिकली डिसिमिलर आहे. असेक्सुअल मध्ये काय होते, एक प्लॅन्ट असते, फॉर एक्झाम्पल ऊस. एका ऊसाचे 5 तुकडे केले लावले. मला एक सांगा, त्या 5 तुकड्याचा पॅरेंट किती आहे, एक. सगळ्यामध्ये जीन कसे राहणार, सेम. पण इथं काय प्रश्न आहे की ते पॅरेंट किती आहेत, 2 आहे. वन ऑफ देम इज द मेल आणि अदर इज द फिमेल. सेक्सुअल मध्ये 2 पॅरेंट आहे, एक मेल पॅरेंट आहे, दुसरा फिमेल पॅरेंट आहे. याचे जीन येते मेल गॅमेट मध्ये, याचे जीन येते फिमेल गॅमेट मध्ये. दोघांचे कंबाईन होते, त्यामुळे ते व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे काय, चेंजेस, डिफरन्सेस. फ्युजन ऑफ गॅमेट लीड्स टू प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली डिसिमिलर ऑफस्प्रिंग. पुन्हा पाहिजे, सेक्सुअल रिप्रोडक्शन हा मोड आहे रिप्रोडक्शनचा, ज्यामध्ये काय झालं, फ्युजन ऑफ 2 कॉम्पॅटिबल म्हणजे जे मॅच होणारे गॅमेट त्यांचं किंवा सेक्स. फ्लावर घ्या. फ्लावर इज highly specialized reproductive structure of plant. Flower is highly specialized reproductive structure of plant in which sexual reproduction takes place. काय फंक्शन आहे फ्लावरचं, फ्लावर काय प्रोड्यूस करणार, हॅप्लॉइड गॅमेट. त्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं, फ्लावर मध्ये मेल पार्ट कोणता, अँड्रोसेम. फिमेल कोणता, गायनोसेम. अँड्रोसेम काय फॉर्म करणार, मेल गॅमेट. फ्युचर मध्ये गायनोसेम, फिमेल गॅमेट. आणि इन्शुअर द फर्टिलायझेशन, इन्शुअर दॅट फर्टिलायझेशन विल टेक्स प्लेस. कारण गॅमेट जर का फॉर्म झाली त्याचं फ्युचर होणारच. सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 मेन इव्हेंट आहेत. कोणते, पहिला मिओसिस. मिओसिस कधी होते, ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. आणि दुसरा फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे काय, फ्युजन ऑफ गॅमेट्स. फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेटचा काय रिझल्ट आहे, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट झालं म्हणजे फर्टिलायझेशन झालं. फर्टिलायझेशन झालं म्हणजे झायगोट फॉर्म झाला. आणि झायगोट पासून फ्युचर मध्ये काय मिळणार, एम्ब्रिओ. त्या प्रोसेसला होतो एम्ब्रिओजेनेसिस. फ्युजन ऑफ गॅमेट्स, कोणते गॅमेट, मेल अँड फिमेल गॅमेट, लीड्स टू प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली डिसिमिलर ऑफस्प्रिंग. व्हेरिएशन, काय व्हेरिएशन, डिफरन्सेस ऑब्झर्व बिटवीन इंडिव्हिज्युअल ऑफ सेम स्पेसिस. 7 पॉइंट मध्ये आपण सांगितलं समोर, व्हेरिएशन युजफुल आहे सर्वायवल साठी. व्हेरिएशन्स आर युजफुल फॉर सर्वायवल
व्हेरिएशन हे 3 टाईपचे असतात. तर डिटेल पाहिलं आपण व्हेरिएशन 3 टाईपचे असतात. युजफुल व्हेरिएशन, हार्मफुल व्हेरिएशन आणि न्यूट्रल व्हेरिएशन. युजफुल व्हेरिएशन म्हणजे काय? सर्वायवलसाठी म्हणजे अस्तित्वात राहण्यासाठी जे मदत करते चेंजेस व्हेरिएशन, त्याला म्हटलं युजफुल व्हेरिएशन. हार्मफुल म्हणजे काय? जे अस्तित्वाला धोका निर्माण करते ते हार्मफुल व्हेरिएशन. आणि न्यूट्रल व्हेरिएशन म्हणजे काय? जे न्यूट्रल मीन्स नायदर युजफुल नॉर हार्मफुल. साधं उदाहरण घ्या ना, हरिण आणि काळविटाचं उदाहरण घेऊ आपण. हरिणाला सिंग नसते, काळविटाला सिंग असते, झालं व्हेरिएशन. हरिणाला शिंग नसणे हे त्याच्यासाठी युजफुल आहे, काळविटाला शिंग आहे त्यासाठी हार्मफुल आहे. का व्हेरिएशन हार्मफुल आहे? कारण जर समजा हरणाचा आणि काळविटाचा कळप जर चालला असेल, जंगलातून चाललाय, एखादा शिकारी याला मागून जर समजा अटॅक करतोय, काय होईल? हे जे हरिण आहे याला शिंग नसल्यामुळे इझिली फास्टली पळतील. पण हे जे समजा काळवीट आहे याचे शिंग कुठंतरी 2 झाडाच्या मधात वर जर अटकले, हे ऑटोमॅटिक कुणाच्या जाळात अटकणार? त्या शिकारीच्या. म्हणजे याचा अर्थ काय झालं की हरिणाला शिंग नव्हते, हे त्यासाठी युजफुल व्हेरिएशन होतं. पण तेच काळविटाला काय होते? शिंग होते, त्याच्यासाठी काय झालं? हार्मफुल झालं. कधी कधी व्हेरिएशन असते, बट इट इज नॉट युजफुल नॉर हार्मफुल, तर न्यूट्रल म्हटलं. पण जनरली व्हेरिएशन्स आर युजफुल कशासाठी? फॉर सर्वायवल, अस्तित्वात राहण्यासाठी, अँड इव्हॉल्युशन ऑफ स्पीसीज. कारण व्हेरिएशन हे रॉ मटेरियल आहे कशाचं? इव्हॉल्युशनचं. व्हेरिएशन म्हणजे चेंज. एकदा का बदल झाला तो जनरेशन आफ्टर जनरेशन चेंज होत जाते आणि एक दिवस एवढा मोठा बदल होतो की पूर्वज आणि त्याचा वंशज दोघं टोटली काय दिसतात? डिफरंट. त्यालाच म्हणतात इव्हॉल्युशन. जसे आपले पूर्वज आणि आपण, आपल्यामध्ये कितीतरी डिफरन्स आहे. आपले पूर्वज कसे होते? सुरुवात कशी झाली? आपले पूर्वज 4 पायावर चालायचे, मग कसं तरी काही पूर्वज असे वाकडे चालायला लागले, मग आज आपण पूर्ण टाईट झालो. बरोबर आहे? म्हणजे हे झालं इव्हॉल्युशन. आणि कशामुळे झालं? व्हेरिएशनमुळं. आणि म्हणून म्हटलं बघा, व्हेरिएशन हे युजफुल आहे सर्वायवलसाठी. व्हेरिएशन्स आर युजफुल फॉर सर्वायवल, सर्वायवलसाठी आणि इव्हॉल्युशन ऑफ स्पीसीज. सिक्वेन्शियल इव्हेंट, इव्हेंट म्हणजे घटना. सिक्वेन्स मध्ये ज्या घटना घडते दॅट ऑकर इन सेक्सुअल रिप्रोडक्शन आर ग्रुप इनटू 3 डिस्टिंक्ट स्टेजेस. काय म्हटलं मी? सिक्वेन्शियल इव्हेंट एका सिक्वेन्स मध्ये घटना घडते दॅट ऑकर इन सेक्सुअल रिप्रोडक्शन. सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये एका सिक्वेन्स मध्ये घटना घडते, त्या सगळ्या कशामध्ये ग्रुप केल्या? 3 डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट म्हणजे क्लिअर स्टेज आहे, 3 स्टेज पाडले त्याचे. पहिली स्टेज कोणती? म्हणजे पहा, सेक्सुअल रिप्रोडक्शन जे होऊन राहिलं प्लॅनमध्ये, बरोबर आहे, त्याच्या ज्या घटना आहे त्याचे 3 स्टेज पडले. एक म्हणजे प्री फर्टिलायझेशन स्टेज, दुसरी फर्टिलायझेशन आणि तिसरी पोस्ट फर्टिलायझेशन. कसे पडले भाग त्याचे? म्हणजे धड्यामध्ये आपण 3 भाग शिकणार आहोत. प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन अँड पोस्ट फर्टिलायझेशन. प्री फर्टिलायझेशन म्हणजे काय? प्री म्हणजे काय? आधी. फर्टिलायझेशन व्हायच्या आधीचे चेंजेस झाले ते कोणते चेंजेस होते? मेल जो पार्ट आहे एंड्रोसियम त्यामध्ये पोलन ग्रेन फॉर्म होणं, त्या पोलन ग्रेनचं पॉलिनेशन होणं. फिमेल पार्टवर जो स्टिग्मा आहे तो काय करेल? पोलन ग्रेनला रिसीव्ह करणार. पोलन ग्रेन मध्ये काय फॉर्म होणार? मेलगमेट फॉर्म होणार फ्युचरमध्ये, स्टेप बाय स्टेप. फिमेल पार्टमध्ये फिमेल गमेट फॉर्म होणार. इथपर्यंत जे चेंजेस झाले, नंतर फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशनच्या आधी जे झालं ते होतं प्री फर्टिलायझेशन चेंजेस स्टेज. नंतर फर्टिलायझेशन झालं म्हणजे फ्युजन झालं कुणाचं? मेल गमेट, हॅप्लॉइड मेल गमेट फ्यूज विथ हॅप्लॉइड फिमेल गमेट टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट, त्याला म्हटलं फर्टिलायझेशन. आणि पोस्ट फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन पासून पुढे, जसं झायगोटचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार? एम्ब्रिओमध्ये. ओव्ह्यूल पासून काय मिळणार? सीड मिळेल. ओव्हरी पासून काय मिळणार? फ्रूट मिळणार. हे सगळं कधी होणार? आफ्टर फर्टिलायझेशन. काय काय म्हटलं मी? झायगोट पासून एम्ब्रिओ मिळेल, ओव्ह्यूल पासून सीड मिळेल, ओव्हरी पासून फ्रूट मिळेल. कधी होणार? फर्टिलायझेशन होतं. पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. म्हणून आज जे लास्ट 2 पॉईंट होते ते 7वा, व्हेरिएशन्स आर युजफुल फॉर सर्वायवल.
अँड इव्हॉल्युशन ऑफ स्पीसीज. व्हेरिएशन युजफुल आहे सर्वायवलसाठी आणि इव्हॉल्युशन ऑफ स्पीसीजसाठी सिक्वेन्शियल इव्हेंट जे घडतात कधी घडते इन ऑकरिंग सेक्सुअल रिप्रोडक्शन आर ग्रुप इन 3 डिस्टिंक्ट स्टेजेस. 3 भाग पडले. सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे स्टेजेस घडते 3 भाग पडले. प्री फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशनच्या आधी जे घडलं ते, फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशनच्या वेळेत जे घडणार ते सगळं धड्यात येईल, आणि नंतर पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस जे फर्टिलायझेशन झाल्यानंतर हे धड्याची सुरुवात होती. जसं आपण धडा ज्या वेळेला नवीन चॅप्टर स्टार्ट केला त्यावेळेला सुरुवातीला काय पाहिलं, सुरुवातीला व्हॉट इज रिप्रोडक्शन त्याचे 2 टाईप पाहिले. आधी तर सुरुवातीच्या सर्वात पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिप्रोडक्शन काय मग लोअर प्लॅन कोणते हायर प्लॅन कोणते सांगितलं. नंतर आपण चॅप्टर स्टार्ट केला त्यामध्ये पाहिलं व्हॉट इज रिप्रोडक्शन आणि त्याचे 2 टाईप त्याचा डिफरन्स पाहिलं, आणि मग आपण 2 टाईप जे होते असेक्सुअल आणि सेक्सुअल त्यामधलं आपण स्टार्ट केलेलं आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन. आणि सेक्सुअल रिप्रोडक्शनचे जे आपण 7-8 पॉईंट पाहिले होते इंट्रोडक्शन फक्त, हा इंट्रोडक्टरी पार्ट. आता सेक्सुअल रिप्रोडक्शनसाठी महत्त्वाचा पार्ट आहे फ्लावर, जो आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ बायोलॉजीमध्ये घेतलाय, आणि तोच पार्ट जो आहे बेसिक कन्सेप्ट ऑफ बायोलॉजीमधला फ्लावर तोच आपल्याला एकदा आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रिवाईज करू त्याला फ्लावरला, आणि तिथून मग आपलं धडाचा स्टार्ट होईल. जे आता आपण फ्लावर शिकणार हा सुद्धा चॅप्टरचाच पार्ट आहे. पण पुढचं लेक्चर पाहायच्या आधी तुम्ही काय करायला पाहिजे, आधी फ्लावर जे तुमच्याजवळ आहे त्याचं लिहिलेलं आहे सगळं ते फ्लावर वाचा. आता 12च्या बोर्डाच्या पुस्तकानुसार मी तुम्हाला फ्लावर पुन्हा डबल शिकवतोय. डबल म्हणजे फास्ट ट्रॅकमध्ये, कारण तुम्हाला सगळं फ्लावर समजलेलं आहे. एकदा पुढच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा फास्टली आपण फ्लावर घेऊ आणि नंतर आता धडा आपला कंटिन्यू.